अहिल्यानगरमध्ये खासदार निलेश लंके यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह पूरग्रस्त भागात स्वच्छता मोहीम राबवली। या मोहिमेत निलेश लंके आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यांची दुरुस्ती केली। आरोग्य केंद्रामध्ये साचलेला गाळ निलेश लंके यांनी स्वतः बाहेर काढला। नाशिकमधल्या द्वारका सर्कल हटवण्यात आलं। वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। मंत्री छगन भुजबळांच्या पाठपुराव्याला यश आलंय आणि या परिसरातली वाहतूक त्यामुळे आता सुरळीत होणार आहे। सोलापूरमध्ये ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई झाली। अनेक भागात तब्बल 8 दिवसानंतर पिण्याचं पाणी आलंय, त्यामुळे सोलापूरकर हैराण झालेत। पुण्यातल्या शिरूर इथं वातावरणातल्या बदलाचा डाळिंबाला मोठा फटका बसलाय। बदलत्या वातावरणामुळे डाळिंबांचं प्रचंड नुकसान झालंय। शेतकऱ्यांना डाळिंब कमी दरात विकावी लागतात, त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं हे नुकसान आहे। नाशिकच्या निफाडमध्ये पावसाचा द्राक्षांना फटका बसलाय। पावसामुळे द्राक्षांवर रोगांचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे ड्रोनच्या सहाय्यानं द्राक्षांवर औषधांची फवारणी केली जाते। साताऱ्यात नगरपालिकेच्या वतीनं वृक्ष लागवड मोहीम हाती घेण्यात आली। ज्या भागामध्ये रस्त्यांसाठी वृक्षतोड केली त्या ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली। यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी विविध भागामध्ये वृक्षारोपण केलं। सातारा पोलीस दलासाठी 16 स्कॉर्पिओ, 16 स्कूटी आणि 3 पोलीस व्हॅन देण्यात आल्या। या नवीन गाड्यांचं पूजन करून यामध्ये लोकार्पण करण्यात आलं। पालकमंत्री शंभूराज देसाई, पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या नवीन गाड्यांचं संचालन केलं। नागपूरमध्ये ड्रग्ज विकणाऱ्या 4 जणांच्या टोळीला अटक केली। नवी कामठी भागामध्ये पोलिसांनी अटकेची ही कारवाई केली। या प्रकरणात पोलिसांनी आरोपींकडून 85,000 रुपयांचं 86 ग्रॅम ड्रग्ज जप्त केले आहे। आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारानं चंद्रपूरमध्ये ताडोबा व्याघ्र प्रकल्प सफारीसाठी बस सुविधा सुरू करण्यात आली आहे आणि याद्वारे चंद्रपूरकरांना स्वस्त दरामध्ये सफारी करता येणार आहे। चंद्रपूर ते ताडोबाचं प्रवेशद्वार मोहर्लीसाठी 40 सीटर बस सेवा सुरू करण्यात आली। तुळजाभवानी मंदिरामध्ये पूजा साहित्याची अनधिकृतपणे विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीला आला। मंदिर प्रशासनाच्या सुरक्षा विभागानं छापा टाकत 21 पूजेची ताटं आणि फळांचे कॅरेट जप्त केले। या कारवाईमुळे मंदिरातल्या अनधिकृत विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली। यवतमाळमध्ये नागपूर तुळजापूर हायवेवरचे उड्डाणपुलाचं काम अपघाताला कारण ठरते। डिव्हायडर योग्य पद्धतीनं न ठेवल्यानं या महामार्गावर अनेक अपघात होतात। जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत आढावा घेऊन संबंधित यंत्रणेला निर्देश दिले। भंडारा जिल्ह्याच्या वरठीमध्ये चोरट्यांनी एकाच रात्री 4 दुकानं फोडली। अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडलं, रोख रक्कम लंपास केली आणि घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय आणि अजूनही चोरटे मोकाट असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला। कुख्यात गँगस्टर बिश्नोईचा कॉन्ट्रॅक्ट किलर भूपेंद्र सिंग उर्फ भिंडा याला यवतमाळ पोलिसांनी अटक केली। त्यानंतर आयबी आणि एटीएसनं यवतमाळवर लक्ष केंद्रित केलंय। स्थानिक गुन्हे शाखेकडून राष्ट्रीय तपास यंत्रणा माहिती गोळा करतेय आणि भिंडावर एकूण 17 गुन्हे दाखल आहेत। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला आता 174 दिवस पूर्ण झाले, मात्र तरीही आरोपी कृष्ण अंधे पोलिसांना अजूनही सापडलेला नाहीये। अंधेचा शोध पोलीस सीआयडीची पथकं घेतात। बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित करून त्याची माहिती देणाऱ्याला बक्षीस मिळेल असंही जाहीर केलंय। अहिल्यानगरमधल्या मराठा समाजानं अत्यंत पुरोगामी पाऊल उचलत आता समाजातून हुंडा हद्दपार करण्याचा निर्णय घेतलाय। लग्नातल्या बडेजावाला काठ मारणारी एक आचारसंहिता जाहीर केली आणि या बैठकीमध्ये कर्ज काढून लग्न नको, भपकेबाजपणा टाळा, प्री वेडिंग बंद करा अशा अनेक सूचना केलेल्या आहेत। 10 जूनपर्यंत पाऊस पडणार नसल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला। या दरम्यान केवळ पश्चिम किनारपट्टी आणि राज्यातल्या काही भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे। मात्र या बदलत्या वातावरणामुळे कमाल तापमानामध्ये वाढ होणार असल्यानं शेतकऱ्यांना पेरणी आणि लागवडीसाठी घाई न करण्याचं आवाहन कृषी विभागानं केलंय। बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती आता कमी होण्यास सुरुवात झालेली आहे। 10 जूनपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज आहे आणि केवळ पश्चिम किनारपट्टीतल्या आणि राज्यातल्या काही भागांमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे। बदललेल्या वातावरणामुळे राज्यातलं कमाल तापमानामध्ये वाढ होईल। भारतीय हवामान विभागानं म्हणजेच आयएमडीनं आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। ईशान्य, वायव्य आणि दक्षिण तसंच मध्य भारतातल्या जवळपास 20 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, वादळ आणि 70 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहण्याचा इशारा दिलेला आहे। वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे। सोलापूरमध्ये गेल्या 2 दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावली। दिवसभर ऊन आणि संध्याकाळी शहरामध्ये पावसाची एंट्री होते। दरम्यान पुढचे 4 दिवस हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला। येवला तालुक्यातला देवदरी तलाव पावसाच्या पाण्यानं पूर्ण भरलाय, त्यामुळे या तलावांमध्ये मत्स्यबीज सोडण्याचा उपक्रम हाती घेण्यात आलाय। जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रवीण गायकवाड यांच्या संकल्पनेतून तलावात मत्स्यबीज सोडण्यात आले। यामधून आदिवासींना रोजगार उपलब्ध होणार आहे।
संभाजीनगरमध्ये खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागानं 10 भरारी पथकं तयार केली आहेत आणि गेल्या वर्षभरामध्ये या भरारी पथकानं 44 दुकानांचे परवाने निलंबित केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक कराल तर दुकान बंद होईल असा इशारा कृषी विभागानं दिला. नांदेडमध्ये शेतकऱ्यांना खात्याकडून काढलेले 90,000 रुपये एका तरुणीनं लांबवलेत. बी बियाणं आणि खतांच्या खरेदीसाठी काढलेली ही रक्कम या तरुणीनं लांबवली. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे. शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर पोलिसांमध्ये आता गुन्हा दाखल झालेला आहे आणि पोलिसांकडून या तरुणीचा शोध सुरू झालेला आहे. धुळे कृषी विभागानं 19 लाख रुपयांचे बनावट कपाशीचं बियाणं जप्त केलं. एका खासगी ट्रॅव्हल्समधून ही बनावट बियाण्यांची पाकिटं जप्त केली गेलेली आहेत. तर यावेळी कृषी विभागाच्या पथकानं वेषांतर करून ही कारवाई केली. अमरावतीमध्ये 13 लाखांचं प्रतिबंधित एचडीबीटी बियाणं जप्त करण्यात आलं. तब्बल 1500 पाकिटं एचडीबीटी बियाणं हस्तगत केले. दर्यापूरमध्ये कृषी विभागाच्या भरारी पथकानं ही कारवाई केली आणि 24 तासांमध्ये बियाणं जप्तीची दुसरी कारवाई आहे. रविवारी गुजरातहून आलेल्या ट्रॅव्हल्समधून 25 लाखांचं प्रतिबंधित कपाशीचं बियाणं जप्त केलेलं होतं. संभाजीनगरमध्ये पावसानं विश्रांती घेता शेतामध्ये आता मशागतीची कामं सुरू झाली आहेत. त्यामुळे शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त झाल्याचं दिसून येतंय. पावसामुळे खरीपूर्व मशागतीची कामं लांबणीवर पडली होती. मात्र आता पावसानं विश्रांती घेतल्यानं शेतकऱ्यांनी पुन्हा शेतीची कामं सुरू केली आहेत. नाशिकच्या लासलगावमध्ये पावसामुळे कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. कांद्याचं 120% उत्पादन झालं. त्यामुळे केंद्र सरकारनं शेतकऱ्यांचं नुकसान होईल असा कुठलाही निर्णय घेऊ नये अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. नाशिकच्या ग्रामीण भागात सततच्या पावसामुळे बेदाणा व्यवसाय धोक्यात आलाय. तयार केलेला बेदाणा सुकत नसल्यानं मोठ्या प्रमाणात बेदाणा खराब होतोय. बेदाणा व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले. त्यामुळे नुकसान झालेल्या बेदाण्याचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बेदाणा व्यावसायिकांनी केली आहे. पुण्यामधल्या सूस रोड बाणेर परिसरामध्ये नागरिकांनी भर पावसात आंदोलन केले. या परिसरातला कचरा प्रकल्प कायमचा हटवण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामध्ये मानवी साखळी तयार करून महापालिकेच्या भूमिकेचा निषेध केला. 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी येणाऱ्या सर्व अडचणी दूर करण्यात येत आहेत आणि या नोंदणी प्रक्रियेच्या पहिल्या फेरीतल्या नोंदणीमध्ये 1 जून रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत 10 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. माध्यमिक विभागाच्या सहसंचालकांनी याबाबतची माहिती दिली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया अर्थात ICAIच्या वतीनं सप्टेंबर 2025 मध्ये होणाऱ्या सीए परीक्षांचं वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलंय आणि सीए परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 5 जुलै 2025 पासून सुरू होणार आहे. उमेदवारांना विलंब शुल्काशिवाय 18 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. पुण्यामध्ये सीबीएसईच्या काही शाळांनी शासनाचा निर्णय मान्य केलाय आणि या शाळांनी 5 जूनऐवजी 16 जूनला शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. सीबीएसईच्या शाळांनी त्यांच्या सोयीनं शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला होता. मात्र आता काही शाळांनी शासनाच्या परिपत्रकानुसार 16 जूनपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अंगणवाडी सेविका आता शिक्षिका होणार आहेत. प्रशिक्षणानंतर अंगणवाडी सेविका मुलांना शिक्षणाचे धडे देणार आहेत. अंगणवाडी सेविकांना वर्षाचं प्रशिक्षण हे बंधनकारक असणार आहे आणि त्यामुळे राज्यातल्या झेडपी शाळांची पटसंख्या देखील वाढणार आहे. लाडकी बहीण योजनेत राज्य सरकारनं आता निकषानुसार छाननी करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत निकषात न बसणाऱ्या 19 लाखांहून अधिक लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यात. आता राज्य सरकारनं उत्पन्नाची पडताळणी सुरू केली आहे आणि त्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून माहिती मागवली आहे. समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याला अखेर मुहूर्त लागलाय. इगतपुरी आमणे टप्प्याचं 5 जूनला लोकार्पण होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होईल आणि MSRDCचे व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली. या टप्प्यामुळे नागपूर मुंबई प्रवास वेगवान होणार आहे. मे महिन्यामध्ये जीएसटी संकलनातून सरकारच्या तिजोरीत मोठी भर पडली आहे. महिन्याभरात 2 लाख कोटीहून अधिक जीएसटी सरकारच्या तिजोरीत जमा झाला. देशांतर्गत व्यवहारांमधून एकूण जीएसटी उत्पन्न हे 13.7% वाढून 1.5 लाख कोटी रुपयांवर आलंय. अन्न आणि सुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणात झेप्टो विरोधात अन्न आणि औषध प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये धारावीमधल्या किरण काठ यांचा परवाना निलंबित केलाय आणि घाटकोपरमधल्या खुशी ट्रेडिंग यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.